नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव. सारंग सकाळचे 7 वाजता आहेत. महाफास्ट 100 घडामोडींचा आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी. कोल्हापूरमध्ये इंधन वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांचा संप हा आता मागे घेण्यात आलाय. सरकारच्या वाहतूक धोरणाविरोधात संपाची घोषणा करण्यात आली होती. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलचा आवश्यक साठा उपलब्ध आहे. लोकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करू नये असं कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक तपशील त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. भूषण. नक्कीच केंद्र सरकारच्या नवीन वाहन कायद्याच्या विरोधात इंधन वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी हा सगळा संप आहे तो कालपासून पुकारलेला आहे. बेमुदत संपाची हाक दिल्यामुळं कुठेतरी राज्यभरातील अनेक पेट्रोल पंपावर नागरिकांनी गर्दी केल्याचं चित्र काल रात्री आपल्याला पाहायला मिळालं. मात्र या सगळ्यानंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं रात्री उशिरा एक खुलासा केलेला आहे. जो काही हा संप पुकारलेला होता तो मागे घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळं पेट्रोल डिझेलचा पुरवठा पूर्ववत होणार आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारे तुटवडा नाही पेट्रोल डिझेलचा. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि पेट्रोल पंपावर गर्दी करू नये अशा पद्धतीचं आवाहन देखील जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. त्याचबरोबर हा जो काही वाहनधारकांनी संप पुकारलेला होता तो देखील मागे घेतल्याचा दावा देखील कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने केलेला आहे. त्यामुळे एकूणच कोल्हापूर बरोबर राज्यभरातील वाहनधारकांना हा दिलासा म्हणावा लागेल. कारण आपण बघितलं कशा पद्धतीची परिस्थिती काल रात्री खरं तर काल दुपारनंतरच पाहायला मिळत होती आणि आज देखील तशीच परिस्थिती राज्यभरात दिसेल असं चित्र निर्माण झालेलं होतं आणि त्यामुळे आता हा संप मागे घेतल्याचा दावा ज्या पद्धतीने जिल्हा प्रशासनाने केलाय त्यामुळे हा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल. नक्कीच. धन्यवाद भूषण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.